ही भाजी माझ्या घरी येण्याआधीच ना मी मस्त अशी चपाती आणि कढी बनवून ठेवली होती. कारण पियाचे पप्पा जेव्हा भाजी घ्यायला गेले ना, तेव्हा डिसाईड नव्हतं की भाजी कुठली आणतील. पण जेव्हा त्यांनी कटरले आणलेत ना, तेव्हा मात्र मन असं आनंदी होऊन गेलं. कारण बरेच दिवस म्हणजे महिने झाले असतील हे कटरले खाऊन. त्यांनी वॉश करून दिले, पण माझं मन काही भरलं नव्हतं. म्हणून मी माझ्या हाताने व्यवस्थित वॉश केले त्यांना. आणि यांना कापण्यासाठी ना जरा जोर लावूनच कापावं लागतं, नाही तर तुम्ही म्हणणार की किती जोर लावून कापते ही बाई. पण ते थोडे कडक असतात, त्यामधले सीड्स पण थोड्या कडक असतात. त्यामुळे मस्त बारीक बारीक कट करून घेतले. कारण की माझी जेवणाची वेळ झालेली होती. चपाती कढी माझी बनवून झाली होती, पण ह्या कटरल्यांसाठी वेळ लागेल हे मला माहिती होतं. म्हणून जास्तीत जास्त बारीक जे होते ना, मी त्यांना कट करून घेतलं. नॉर्मल त्यामध्ये जे आहे लसूण अद्रकची पेस्ट वगैरे घालून जे आहे सुके मसाले घातले आणि हे कटरले छान जे आहे थोडं पाणी टाकून शिजवून घेतले होते. टाइम वाचवण्यासाठी भाजीची प्रोसेस सुरू करून मी बाकीचे कटरले कट करून त्यामध्ये ऍड करत होती. आता प्रॉब्लेम असा होता की भाजी व्हायला तर वेळ लागेल हे माहिती होतं. आता त्या वेळेचा सदुपयोग करून म्हटलं चला भाजीपाला आणलाय तोही निवडून व्यवस्थित ठेवून देऊया. पण एक मोठी हेल्प जी होती ती मला पियाकडून झाली. मग ती नाचत नाचत का असेना तिने मस्त घर झाडून काढलं होतं, जेणेकरून डायरेक्ट जेवायला बसता येईल. या भाजी शिजायला जरा वेळ लागतोच, म्हणून मी सगळे जे भाजीपाला होता ना मस्त वॉश करून डब्यामध्ये भरून ठेवला होता आणि अशी छान भाजी तयार झालेली होती. चला आता आम्ही मस्त जेवण करतो. आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.